नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल एका हिंदी मित्राबरोबर त्याच्या युट्यूब चॅनेलसाठी पॉडकास्ट करत असताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला की 7-8 महिन्यानंतर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यामध्ये काय होऊ शकेल, बंगालच्या विधानसभा निकालांचा प्रभाव उत्तर प्रदेशवर पडेल का, आणि त्यासाठी तिसऱ्यांदा विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने काय काय तयारी चालवली आहे, असा त्याचा प्रश्न होता. मी त्याला सांगितलं, माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे भाजप आता आपल्या पद्धतीने त्यांची जी उत्तर प्रदेशमध्ये छोट्या मोठ्या पक्षांबरोबर आघाडी आहे त्यांच्याबरोबर जागा वाटप करणं आणि कुठले कुठले मतदारसंघ ढिले आहेत, कुठले भक्कम आहेत, या सगळ्याच्या अभ्यासात गर्क आहे. पण दुसरीकडे भाजपला तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशची विधानसभा सहजगत्या जिंकता यावी यासाठी राहुल गांधी मात्र जोरदार प्रयत्नाला लागलेले आहेत. राहुल गांधींचा त्यासाठीचा जो प्लॅन आहे तो पूर्ण झालेला असून तिसऱ्यांदा योगी आणि भाजप हेच उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत येऊन बसतील यासाठी राहुल गांधींनी आपला प्लॅन ऍक्टिव्हेट केलाय. आता हे ऐकल्यानंतर तो माझा हिंदी युट्यूबर मित्र चकित झाला. तो म्हणाला, राहुल गांधी? म्हटलं हो. तुम्ही राहुल गांधींचे गेल्या 12 वर्षातलं राजकारण बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते, राहुल गांधी आपल्या पक्षाला गर्तेत कसं ढकलायचं आणि आपल्या विरोधकांना यशस्वी कसं करायचं यासाठी आपली सगळी बुद्धी वापरतात आणि पणाला लावतात. आणि ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही, सार्वत्रिक लोक बोलायला लागले. सुरुवातीला लोक गमतीने म्हणायचे, पण आता अगदी छाती ठोकपणे भाजपवाले आणि इतरही लोक बोलायला लागले की राहुल गांधी हा भारतीय जनता पक्षाचा स्टार प्रचारक आहे. स्टार प्रचारक याचा अर्थ काय असतो मित्रांनो? जेव्हा निवडणुका असतात त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाकडून जी जी मोठी नामवंत मंडळी प्रचारासाठी येणार आहेत, उच्च पदस्थ असतील तर त्यांची यादी निवडणूक आयोगाला द्यावी लागते की बाबा हे आमचे स्टार प्रचारक आहेत, किंवा माध्यमांना द्यावी लागते की हे आमचे प्रचारक आहेत आणि हे आमचे स्टार प्रचारक आहेत. अर्थात स्टार प्रचारक असेल तर त्याला अधिकाधिक जागी फिरवलं जातं. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे बटोगे तो कटोगे अशी सगळ्यात छोटी आणि गाजलेली घोषणा देऊन योगी आदित्यनाथ यांनी आपला प्रभाव निर्माण केला बुलडोजर बाबा म्हणून कामाने. त्यानंतर योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून ओळखले जातात. जिथे जिथे निवडणुका असतात, तो हिंदी भाषिक प्रांत असो किंवा अहिंदी भाषिक प्रांत असो, तिथे योगी आदित्यनाथ यांची मागणी जबरदस्त असते. आता सुद्धा बंगालमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेने गर्दी होत होती. अक्षरशः अनेक ठिकाणी योगी आदित्यनाथ आले तर त्यांना बघण्यासाठी इतरांच्या सभा सोडून बंगालचे नागरिक धावत होते. त्याला स्टार प्रचारक म्हणतात, कारण त्याच्यामुळे किंवा त्याच्या बोलण्यामुळे वागण्यामुळे त्या पक्षाला भरपूर मतं मिळतील आणि आपली विजय होऊ शकतो, आपण जागा जिंकू शकतो असं पक्षाला वाटतं. राहुल गांधींच्या बाबतीत उलट आहे. अनेक ठिकाणी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार सुद्धा आणि पदाधिकारी सुद्धा गयावया करतात, कृपा करून आमच्या मतदारसंघात राहुल गांधींना आणू नका. याचं कारण असं असतं की ती जागा जिंकणं काँग्रेससाठी शक्य असेल तर राहुल गांधी तिथे गेले की ती हमखास जागा गमावण्याची खात्री देता येते. आणि अर्थातच राहुल गांधींच्या प्रचारामुळे जी जागा गमावली जाते ती ऐती काँग्रेसला नव्हे, आपला इतर पक्षांना नव्हे तर भाजपला मिळत असते. आणि भाजप म्हणूनच राहुल गांधींना
आपला स्टार प्रचारक मांडतो. आता तुम्हाला अगदी 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, गुजरात आणि हिमाचल प्रदेश अशा 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या. त्याच दरम्यान राहुल गांधीने कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा केलेली होती. ती पदयात्रा चालू असतानाच हिमाचलचं मतदान होऊन गेलं. राहुल गांधी हिमाचल मधूनच काश्मीरकडे गेले, पण तोपर्यंत हिमाचलचं मतदान होऊन गेलेलं होतं. म्हणजेच विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींचा अजिबात सहभाग नव्हता, पण हिमाचलची सत्ता भाजपला मिळून गेली, काँग्रेसला मिळून गेली. हा राहुल गांधींचा पायगुण म्हणता येईल का? विचार करा तुम्ही. पण दुसरीकडे राहुल गांधी हे त्याच पदयात्रेमध्ये निवडणूक काळामध्ये मध्य प्रदेशातून जात होते, गुजरातकडे जाणार नव्हते किंवा गुजरात मधून पदयात्रा जाणार नव्हती. तरीही एक दिवस सवड काढून त्या पदयात्रेतून राहुल गांधींनी गुजरात विधानसभेच्या प्रचारासाठी एक वाट वाकडी केली. ते गुजरातमध्ये गेले आणि गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळालं, रेकॉर्ड ब्रेक बहुमत मिळालं. आता राहुल गांधींचा पायगुण म्हणायचा, हातगुण म्हणायचा, कुठला म्हणायचा तो तुम्ही ठरवा. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की भाजप राहुल गांधींना आपला स्टार प्रचारक का मानतो. आणि मला आठवतं, मी तेव्हा एक व्हिडिओ पण केला होता की हिमाचलचे भाजपवाले रडकुंडीला आले असतील की राहुल गांधी इथे प्रचाराला येत नाहीत, आणि त्यांची भीती खरी ठरली की भाजपचा जो मुख्यमंत्री होता हिमाचलमध्ये आणि सत्ता होती ती भाजपला गमवावी लागली. का? तर राहुल गांधी तिकडे फिरकले नाही. मित्रांनो, हा विनोद नाहीये, मी सत्य सांगतोय. राहुल गांधींनी आता काय आकडे काढून सांगतात, 100 पेक्षा अधिक लहान मोठ्या निवडणुका राहुल गांधी काँग्रेसचे सर्वोच्च नेते झाल्यापासून काँग्रेसने गमावल्या. सांगण्यासारखी एकच जागा आहे, ती म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 99 पर्यंत आली आणि राहुल गांधींना अधिकृत विरोधी नेता असा सन्मान मिळाला, पण सत्तेत आली नाही. आता जी सत्तेत आले ती केरळमध्ये, ते सुद्धा आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक ही 3 राज्य सोडली तर काँग्रेसचा स्वबळावर मुख्यमंत्री नाही. इतर 2-3 ठिकाणी आघाडी म्हणून काँग्रेस सत्तेत आहे. पण सांगायचा मुद्दा असा की आता राहुल गांधींनी ज्या प्रकारे काल परवा 2-4 महिन्यापूर्वी, 2-3 महिन्यात, एप्रिल मधली गोष्ट आहे, बंगालमध्ये ज्या प्रकारे राहुल गांधींनी काम केलं, त्यामुळे भाजप हा ऐतिहासिक बहुमत मिळवून बंगालमध्ये सत्तेत आला. ज्या इंडिया आघाडीला आता मजबूत करणार अशी गर्जना बंगालच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींनी केली, त्या ममता बॅनर्जी बंगालमध्ये विधानसभेसाठी काँग्रेसला 294 पैकी फक्त 2 जागा सोडायला तयार होत्या. कारण काँग्रेसचे विधानसभेत 2 आमदार होते आणि तेवढ्याच जागा काँग्रेससाठी सोडू, आणि त्याही सोडल्या नाहीत. त्यामुळे बंगालमध्ये ममता एकट्या लढल्या आणि पराभूत झाल्या. पण बंगालमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी गेलेले राहुल गांधी यांनी अशा प्रकारे प्रचार केला की आपलं नुकसान तर होऊ देत, पण ममता दिदी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष पुरता देशोधडीला लागला पाहिजे. या वेळेला विधानसभा निवडणुकीत बंगालला भाजप सत्तेत येण्याची देखील भाषा बोलत नव्हता, फार बोलत नव्हता. पण राहुल गांधींनी पहिलं भाकीत केलं, भविष्य केलं की ममता दिदीने जे पोलरायझेशन, ध्रुवीकरण घडवून आणलेलं आहे बंगालमध्ये, त्यामुळे भाजपचा बंगालच्या सत्तेत येण्याचा मार्ग, हायवे मोकळा झालेला आहे. आणि तसंच झालं. काँग्रेस सत्तेत येईल, काँग्रेस मजबूत होईल असं राहुल गांधी एकदाही बंगालमध्ये बोलले नाही. पण भाजप मजबूत होईल आणि भाजपला मजबूत करण्यासाठी ध्रुवीकरण ममता दिदींनी केलं असं म्हणून जी चलबिचल काँग्रेसमध्ये आणि
तृणमूलमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये राहुल गांधींनी निर्माण केली. ते अत्यंत पद्धतशीरपणे राबवलेला प्रयास होता, प्लॅन होता की आपण तर मातीमोल झालोय, पण ममताला मातीमोल केल्याशिवाय थांबायचं नाही. याचा चंग बांधून राहुल गांधी 2-3 दिवसासाठी बंगालला गेले होते. 1-2 दिवस तिथे काय ठरलेल्या 4-5 ठिकाणी भाषणं केली आणि ते उठलेले निकोबारला निघून गेले. पण दरम्यान ममता दिदीचं व्हायचं ते नुकसान होऊन गेलेलं होतं. बंगालच्या आधी 8 महिन्यापूर्वी बिहारच्या निवडणुका झाल्या. बिहारमध्ये राहुल गांधींनी काय केलं? बिहारमध्ये काँग्रेसची ताकद खूप कमी आहे. 2020च्या निवडणुकीत काँग्रेसने हट्टाने लालू यादवच्या पक्षाकडून 70 जागा घेतल्या आणि त्यामधल्या काहीतरी 15-1 जागा जिंकल्या, बाकीच्या गमावल्या आणि त्या बहुतेक भाजपलाच मिळून गेल्या. आणि नंतर राजकीय विश्लेषकांनी सांगितलं की काँग्रेसला आरजेडीने केवळ 40-45 जागा दिल्या असत्या तर उरलेल्या जागा आरजेडीला जिंकता आल्या असत्या. कारण आरजेडीने जेवढ्या जागा लढवल्या त्यातल्या निम्म्या तरी जिंकल्या, पण काँग्रेसला 20% जागा जिंकता आल्या नाहीत आणि त्यामुळे परत एकदा नितीश कुमार आणि भाजपचं सरकार आलं. आणि म्हणून या वेळेला लालूंच्या पक्षाकडे अधिक जागा मागण्याचाही दावा काँग्रेसने केला होता आणि त्यात इतका वेळ घालवला गेला, निवडणुकीच्या बडघम वाजायला लागले तरी राहुल गांधी वोट चोरी आणि वगैरे वगैरे करत बसले, SIR करत बसले आणि त्यामध्ये आपल्या पक्षाचा प्रचार केलाच नाही. नको नको त्या रॅली काढल्या आणि त्यात तेजस्वी यादवला फरफटून नेताना आरजेडीचाही प्रचार होऊ शकला नाही आणि काँग्रेस बरोबर राष्ट्रीय जनता दल आरजेडीचा सुद्धा धुव्वा उडाला. याला मी प्लॅनिंग म्हणतो. विरोधी पक्ष भारतातून संपवणं याचा चंग भाजपने नाही मांडलेला. तो चंग बांधलेला खरा नेता आहे तो राहुल गांधी. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा सत्यानाश केलेला आहे. पण भाजप विरोधातली जी राष्ट्रीय आघाडी आहे त्या आघाडीत येणाऱ्या एक एक पक्षाचा पुरता धुवा उडवून टाकायचा याची खुणगाट राहुल गांधींनी मांडलेली आहे. आणि आता त्यांचं पुढचं टार्गेट, पुढचं लक्ष कुठलं असेल तर ते उत्तर प्रदेश आहे. अर्थात उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची आज अजिबात ताकद नाहीये. स्वबळावर लढून 4 किंवा 5 आमदार सुद्धा काँग्रेस निवडून आणू शकत नाही. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या आमदारांची संख्या 403 आहे. किती? 403 आहे. पण त्यामध्ये 5 आमदार निवडून आणणं काँग्रेसला स्वबळावर शक्य नाही. त्यामुळे कोणाशी ना कोणाशी युती करावी लागते. गेल्या वेळेला जे काय 5-6 खासदार निवडून आले ते अखिलेशच्या कृपेने आले, आघाडी म्हणून आले. आता राहुल गांधींचं गणित असं आहे की आपण तर प्रचार धड करायचा नाही, पण अखिलेशचे पंख छाटले गेले पाहिजेत. जे लोकसभेमध्ये 37 जागा मिळाल्यानंतर अखिलेश यादवला पंख फुटलेले आहेत त्याचे पंख छाटायचं हे राहुल गांधी यांचं आजचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून जागा वाटप किंवा मैत्री करायची समाजवादी पक्षाबरोबर, तर जागा वाटपाची भुणभुण आतापासून काँग्रेसने सुरू केलेली आहे. अर्थात त्यांना 400 पैकी निदान 100-150 जागा हव्यात काँग्रेसला. आमदार किती आहेत विधानसभेत? अखिलेशचे आमदार 115 वगैरे काहीतरी आहेत आणि काँग्रेसचे 2 किंवा 4 नसतील. म्हणजे आपल्याला जितके आमदार आहेत त्याच्या 25 पट जागा पाहिजेत, 30 पट जागा पाहिजेत. आणि अखिलेश ज्याचे 100 पेक्षा अधिक आमदार आहेत त्याला दुपटीने सुद्धा जागा मिळता कामा नये, हा जो दावा आहे तिथेच पराभवाची मुहूर्तमेढ रोवली जात असते. आता ह्या घोळामध्ये शेवटपर्यंत अखिलेशला ठेवलं जाईल ही युती होणार की नाही, जागा वाटप होणार की नाही, आणि मग लोकांपर्यंत जाऊन बूथ प्रमाणे काम करणं
आणि एक एक मतदारसंघ जिंकण्यासाठी शक्ती लावणं हे अखिलेशला सुचू द्यायचं नाही, करू द्यायचं नाही, हा राहुल गांधींचा प्लॅन आहे. आणि म्हणूनच राहुल गांधींच्या पक्षाचे नेते कोण, मसूद काय कोण आहेत, त्यांनी घोषणा करून टाकली की काँग्रेस सगळ्याच्या सगळ्या 403 जागा लढवण्याच्या तयारीला लागलेली आहे. हे अर्थातच तयारीला लागायला तिथे माणसं पाहिजेत ना. त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये निदान 100 कार्यकर्ते काँग्रेसकडे असले पाहिजेत, तेवढे नाहीयेत. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक मतदान केंद्रामध्ये पोलिंग एजंट नेमणे इतके कार्यकर्ते सुद्धा काँग्रेसकडे नाहीयेत. तर 403 जागा काय लढवणार. पण अखिलेशला दबावाखाली ठेवायचं आणि हा घोळ उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत खेचत न्यायचा, जेणेकरून अखिलेश जिंकण्याची तयारी करू शकत नाही आणि पर्यायाने अखिलेश सकट काँग्रेस पण डोळ्यात उडवून घेणार आणि परिणामी भाजप दणदणीत विजय मिळून परत सत्तेत येणार. याला राहुल प्लॅन म्हणतात. हम तो डुबेंगे सनम, तुमको साथ लेकर डुबेंगे, याला राहुल प्रणित किंवा काँग्रेसची आघाडी म्हणतात. आता अखिलेशने ठरवायचं त्यात जायचं की नाही. पण जायचं नसेल तर स्पष्ट सांगून अखिलेशने स्वबळावर लढायची तयारी करावी. भले सत्ता नाही मिळाली, पण आपला आहे तो आकडा 100 पेक्षा अधिकचा टिकवायला अखिलेशने प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्या प्रयत्नांची सुरुवात आत्तापासून केली पाहिजे की एवढ्या जागा मिळतील, नसेल तर काँग्रेस बरोबर आघाडी नाही. हे अखिलेश आत्ता डिक्लेअर करू शकला तर त्याची कातडी बचावू शकते. राहुलच्या मागे फरफटत गेला तर राहुलच्या प्लॅन प्रमाणे अखिलेशचा उत्तर प्रदेशातला तेजस्वी यादव होईल आणि तोच राहुल गांधींचा प्लॅन आहे. भाजपला तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशची निर्विवाद बहुमताची सत्ता प्राप्त करून देणं हा राहुल गांधींचा प्लॅन आहे. तो कसा उलगडतो हे पुढच्या 6 महिन्यात आपण बघायचंय. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.